हॅलो अँड वेलकम बॅक. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किचन ऑर्गनाइज करण्यासाठीच्या भरपूर आयडियाज. तर सर्वात पहिले मी इथे आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते आणि खूप सिंपल ब्रेकफास्ट मेन्यू आहे आज. तर आज मी बनवते अवोकॅडो टोस्ट, जो खूप कमी वेळात रेडी होतो. आणि हो, आज मी तुमच्यासोबत खूप इंटरेस्टिंग पण छोटंसं ऑर्गनायझर शेअर करणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि छान छान ऑर्गनायझिंग टिप्ससाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर आज सकाळी सानवीला स्कूलमध्ये ड्रॉप केल्यानंतर आम्ही काही भाज्या आणि काही फुलं आणली आहेत. तर या सगळ्या गोष्टी मला आता फ्रीजमध्ये छान ऑर्गनाइज करून ठेवायच्या आहेत. मी वीकमध्ये एकदा सगळ्या भाज्या घेऊन येते आणि त्या छान स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये. रोज रोज मार्केटमध्ये जाणं शक्य होत नाही, त्यामुळे मी एकदाच आठवडाभराच्या भाज्या घेऊन फ्रीजमध्ये मस्त स्टोअर करून ठेवते. माझ्याकडे असे या टाईपचे फ्रीज कंटेनर्स आहेत आणि यात जर टिश्यू पेपर किंवा असा एखादा कपडा टाकला तर भाज्या मस्त टिकतात. तर मी मार्केटमधून काही गुलाबाची आणि काही झेंडूची फुलं आणली आहेत. या फुलांना असं एखाद्या कपड्यामध्ये रॅप करून ठेवलं ना की फुलं 15 दिवस छान जशाच तशी फ्रेश राहतात. मी फ्रूट्स शक्यतो फ्रीजमध्ये ठेवणं अवॉइड करते, कारण फ्रीजमध्ये फ्रूट्स ठेवले की मी ते विसरून जाते आणि मग ते खराब होतात. मी नेहमी या बास्केटमध्ये सगळे फ्रूट्स अरेंज करून ठेवते आणि फ्रूट्स फ्रीजमध्ये न ठेवता 8 दिवसही छान टिकतात. जनरली आपण काय करतो, जेव्हा मार्केटमध्ये जातो भाजी आणण्यासाठी तेव्हा एका मोठ्या बॅगमध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून आणतो आणि त्या भाज्या घरी आणल्यानंतर त्याला सेपरेट करायला खूप वेळ जातो. तर मी नेहमी काय करते, माझ्याकडे काही फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी बॅग्स आहेत, म्हणजे ज्या कॅरी बॅग्स येतात ना फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी, त्या यूज करते मी. तर मी नेहमी घरून निघते वेळेस एका मोठ्या बॅगमध्ये त्या बॅग्स घेऊन जाते छोट्या, आणि भाजी घेते वेळेसच मी सेपरेट भाज्या यात टाकून आणते. असं केल्यामुळे माझा भरपूर वेळ वाचतो, कारण आपण जेव्हा सगळ्या भाज्या एकाच बॅगमध्ये टाकून आणतो त्याला घरी आल्यानंतर पहिले सेपरेट करून घ्यावं लागतं आणि मग डेडिकेटेड बॅग्समध्ये किंवा कंटेनर्समध्ये टाकून आपण त्याला स्टोअर करून ठेवतो. पण मी नेहमी ही आयडिया यूज करून माझा भरपूर वेळ वाचवते. तुम्हीही एकदा ही ट्रिक नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप वेळ वाचतो. आता मलबेरीज आणि स्ट्रॉबेरीज सीझनमध्ये असल्यामुळे छान फ्रेश मिळतात आणि सीझनल फ्रूट्स तर खायलाच हवेत. तर आता मी या बेरीज छान वॉश करून घेते. तर चला, आता मी हिरवी मिरची जास्त दिवस फ्रीजमध्ये कशी स्टोअर करायची त्या रिलेटेड काही टिप्स शेअर करते. तर नेहमी हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवण्याआधी मी त्याची जी स्टेम्स असतात, म्हणजे देठ असतात, ती तोडून मग त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. मिरचीचे जे देठ असतात ते पहिले खराब होतात आणि ते देठ खराब झाल्यामुळे मिरची पण खराब व्हायला स्टार्ट होते, आणि हे तोडून ठेवल्यामुळे मिरची भरपूर दिवस छान टिकते. तर तुम्ही मिरची स्टोअर करते वेळेस त्याला वॉश करून ठेवत असाल तर वेल अँड गुड. मी जशी लागेल तशी वॉश करून घेते. ही मिरची ज्या कंटेनरमध्ये आपण स्टोअर करतोय त्यामध्ये एक टिश्यू पेपर किंवा मग एक कॉटनचा कपडा टाकू शकता. कपडा किंवा टिश्यू पेपर टाकल्यामुळे मॉइश्चर छान ॲब्झॉर्ब होतं आणि मिरची खूप दिवस टिकायला हेल्प होते. मी काही कंटेनर्समध्ये किचन टॉवेल्स टाकते आणि काहीमध्ये हे रियुजेबल टिश्यूज टाकते.
माझ्याकडे किचनमध्ये काही क्लिप्स आहेत ज्या मी स्टार बाजारमधनं आणलेल्या. जे ओपन पॅकेट्स असतात त्याला सील करण्यासाठी मी या क्लिप्सचा यूज करते. असं ओपन पॅकेटला छान फोल्ड करून घ्यायचं आणि मग या क्लिप्स याच्यावरती लावून घ्यायच्या. तर आता या बेरीज छान 15-20 मिनिट पाण्यामध्ये सोक केल्यानंतर मी याला आता छान वॉश करून मग फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. या बेरीज अशा छान वॉश करून मग स्टोअर करून ठेवल्या की ते मुलांना द्यायलाही इझी पडतं. सकाळीच रागी छान वॉश करून भिजायला ठेवलेली डोसा बॅटर बनवण्यासाठी. तर यात मी 1 कप रागी, 1 कप तांदूळ आणि 1 कप उडद डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे. तर चला आता आपण पाहूया एक छान ऑर्गनायझर जे खूप छोटं आहे पण खूप युजफुल आहे. तर हे आहे केबल ऑर्गनायझर. मी लास्ट वीकला DIY शॉप मध्ये गेलेले. तर हे मी DIY शॉप मधून आणलेलं आहे आणि यात आहेत 3 केबल ऑर्गनायझर्स. तर याला यूज कसं करायचं ते आपण पाहूया. या केबल ऑर्गनायझरला आपण एखाद्या इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सचं जे वायर असतं ना ते वायर छान ऑर्गनाइज करण्यासाठी याचा यूज होतो. तर हे केबल ऑर्गनायझर मी माझ्या फूड प्रोसेसरला एक स्टिक करणार आहे. तर या ऑर्गनायझर सोबत असे 2 वे टेप येतात. या टाइप्सचे ऑर्गनायझर तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जातील Amazon किंवा फ्लिपकार्टवर. मला हे 100 रुपीज मध्ये 3 मिळाले आहेत. तर हे केबल ऑर्गनायझर मी माझ्या फूड प्रोसेसरवर याला छान इन्स्टॉल करून घेते. इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसचे जे वायर असतात त्यामुळे कधी कधी खूप मेस क्रिएट झाल्यासारखा वाटतो. जेव्हा हे अप्लायन्सेस आपण ओपन स्पेस मध्ये किंवा मग काउंटर टॉप वरती ठेवतो तेव्हा ही वायर चांगली दिसत नाहीत. तर या टाइप्सचे ऑर्गनायझर्स यूज करून आपण हे वायर हाईड करू शकतो बॅक साईडला. केबल ऑर्गनायझर लावल्यामुळे अप्लायन्सेस छान क्लीन आणि नीट दिसतात. हे केबल ऑर्गनायझर मी आता माझ्या एअर फ्रायर वरती पण इन्स्टॉल करून घेते. तर जे लास्ट केबल ऑर्गनायझर आहे ते मी या कॉफी मशीनला इन्स्टॉल करते. याला असं नीट प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे परमनंटली छान फिक्स होतं. जर तुम्हाला हे ऑर्गनायझर आवडलं असेल तर तुम्ही Amazon किंवा फ्लिपकार्टवरती केबल ऑर्गनायझर म्हणून सर्च केलं तरी तुम्हाला इझिली मिळून जाईल.
चला तर मग आता मी डोसा बॅटर बनवून घेते. आणि हो, मी डोसा बॅटर नेहमी घरीच बनवणं प्रेफर करते, कारण बाहेर जे डोसा बॅटर मिळतं ते माहीत नसतं किती दिवसांपासून बनवून ठेवलेलं आहे आणि त्यात भरपूर प्रिझर्वेटिव्हचा पण यूज केलेला असतो. आणि घरी जेव्हा आपण बनवतो त्याला आपण हेल्दी वेने बनवू शकतो. म्हणजे मी रागी पण यात यूज करते. मी डोसा बॅटर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी अशा एका मोठ्या जारचा यूज करते. म्हणजे फ्रीजमध्ये डोसा बॅटर स्टोअर करण्यासाठी खूप कमी जागा लागते. आणि या जारला झाकण असल्यामुळे ते छान पॅक लावलं की फ्रीजमध्ये तो स्मेलही स्प्रेड होत नाही. आणि हे फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस छान राहतं. हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवते वेळेस यात मीठ न टाकता स्टोअर करायचं, म्हणजे हे जास्त दिवस टिकतं. हार्ड वॉटरचे डाग नेहमी भांड्यांवरती दिसतात, त्यामुळे मी त्याला नेहमी असं एका कपड्याने पुसून मग ठेवून देते. ही सगळी तयारी झाल्यानंतर मी आज बनवणार आहे डोसा. तर त्यासाठी मी इथे पोटॅटोज बॉईल करायला ठेवते. हे बॉईल होत आहेत तोपर्यंत मी चटणी बनवून घेते. पोटॅटोज बॉईल झाल्यानंतर मी याला आता पील करून याची सिंपल भाजी बनवून घेते. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतेय. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.